तर बातमी आहे ठाण्यातून, कारण एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाराजी नाट्य रंगलेलं आहे। होय, माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ठाण्यामध्ये मात्र शिंदे गटातली अस्वस्थता समोर आली। नेमकं ठाण्यामध्ये हे नाराजी नाट्य का उफाळून आलं, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। ठाण्यात शिंदे सेनेत नाराजी नाट्य। मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, शिंदे सेनेत अस्वस्थता। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात काय घडतंय? शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महापालिका निवडणुकीआधीच नाराजी नाट्य रंगलंय। ठाण्यात शिंदे सेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं खळबळ माजली। एवढंच नाही तर शिंदे सेनेच्या शाखेत मीनाक्षी शिंदेंच्या समर्थनात घोषणाबाजीही करण्यात आली। ठाण्यात शिंदे सेनेतल्या या नाराजी नाट्याला कशी सुरुवात झाली पाहूया। ठाण्यात भूषण भोईर या माजी नगरसेवकाला पुन्हा तिकीट मिळू नये यासाठी काही शाखा प्रमुखांनी आंदोलन केलं। यात प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगरचे शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांचाही समावेश होता। विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात। त्यात शाखा प्रमुखांच्या आंदोलनानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी करण्यात आली। मुळात भोईर कुटुंबियांच्या घराणेशाहीला मीनाक्षी शिंदेंचाही विरोध होता, त्यामुळे वायचळ यांची हकालपट्टी झाल्यानं मीनाक्षी शिंदेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा आहे। मला असं वाटतं की मी तुम्हाला जसं सांगितलं की कार्यकर्त्याची प्रत्येकाची भावना आहे की त्याने इलेक्शन लढवली पाहिजे, कारण 2022ला बॉडी डिझॉल्व्ह झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात काम केलेलं आहे। कोविडचा काळ असेल, सगळ्यांनी बघितलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला पण नव्यांना संधी द्यावी म्हणून। ते तुम्हाला मी सांगितलं ना की इच्छा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आणि देणं न देणं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे। ते ज्यावेळी त्याच्यावरती निर्णय घेतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून त्या कामात सहभाग घेणं हा आमचा सगळ्यांचं काम आहे। पण त्याच्यावरती आता मी काय रिएक्शन देणार नाही। उद्या मी पक्षश्रेष्ठींशी बोलल्यावरती तुम्हाला उत्तर देईन। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पक्षातील अंतर्गत विषय लवकरच सोडवू असं विधान केलंय। मी त्यांना फोन केलेला आहे आणि त्या मला भेटणार आहेत आणि त्याच्यामध्ये चर्चा होईल आणि बिलकुल आहे शिवसेना परिवारातला विषय आहे, त्यामुळे त्याला काही लोकांनी त्याला खूप जास्ती हे केलेलं आहे, पण शेवटी हे परिवारातला विषय, आमच्या कुटुंबातला विषय आहे। आत्तापर्यंत ठाकरे सेनेला धक्का देत एकनाथ शिंदेंनी ठाकरे सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेमध्ये पक्ष प्रवेश करून घेतला। मात्र आता एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्यानं ही पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करणं शिंदे सेनेपुढचं मोठं आव्हान असणार आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।